दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाप। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांचा घणाघात। कुणाल कामराबाबत आता थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून। शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया। मंत्री थर्ड डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये तालिबानी राज्य। कामराला तालिबानीप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही तशी शिक्षा देणार का? गद्दारांना 100 फटके आणि फाशीची शिक्षा दिली जाते। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी खुलेला मारहाण केली। आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोर्टामध्ये आणलं। कोल्हापूर कोर्टाबाहेर कोरटकरच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न। पोलिसांनी एका आंदोलकाला ताब्यात घेतलं। अनोळखी व्यक्तींना कोर्टामध्ये प्रवेश करण्यास मनाई। उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचं नेतृत्व। बावनकुळेंची टीका तर बावनकुळेंच्या बेडरूममध्ये आणि खिशात औरंगजेबाचा फोटो असेल। संजय राऊतांचा पलटवार। किल्ले रायगडावर गोगावले आणि आदिती तटकरेंचा एकत्र नाश्ता। पालकमंत्रीपदाचा वाद असताना एकत्र नाश्ता केल्यानं चर्चा। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।